निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। गुरुदेव, त्या अद्भुत ठिकाणी राहिल्यामुळे माणिकला अनेक गोष्टींचं आकलन झालं असावं। आता इथून पुढे काय आज्ञा आहे? माणिकला इथे ध्यान साधनेसाठी बसवून आपल्याला इथून पुढे प्रस्थान करायचं आहे गोरक्ष। पुढे अनेकानेक कार्य आहेत, तेही आपल्याला पूर्ण करायची आहेत। गुरुदेव, बराच काळ माझ्या मनात एक गोष्ट सुरू आहे, ती आपल्याला विचारू का? तुमच्या मनामध्ये जे काही विचार आहेत ते बोलून दाखवण्यासाठी माझी अनुमती मागण्याची आवश्यकता नाही। तुम्ही अगदीच विचारू शकता। आपण ह्या पृथ्वी तलावर अनेक ठिकाणी भ्रमण केलं आहे। त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी आपली, माझी, गहिनीची देखील भक्ती केली आहे। अनेकांनी तर तुम्हाला गुरुपदी मानलं आहे। तर मला वाटतं सध्या आपण त्या सगळ्यांपासून फार दूर नाही आहोत का? नक्कीच आहोत गोरक्ष, परंतु ते केवळ शरीराने, मनाने आपण त्यांच्या सदैव सोबतच असतो। परंतु प्रत्यक्षही भेटायला हवं। आज या रात्रीच्या समयी आपल्यामधलं तेज आपण त्यांच्याकडे पाठवूया। नाथपंथाची भक्ती करणारे, त्याचा आदर करणारे जे कोणी लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे तेज पोहोचे। एका अर्थी ही त्यांची आणि आपली भेटच होईल। ह्याने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। जशी आज्ञा गुरुदेव। आदेश अलख निरंजन। गुरुदेव, आपण म्हणायला होतात अगदी तसंच दृश्य इथे पाहायला मिळत आहे। आपण इथून निघताना नागनाथला ध्यानस्थ बसवलं होतं। इतका अवधी लोटला तरीही तो अजूनही त्याच स्थानी, त्याच अवस्थेत ध्यान करतो आहे। नागनाथ साक्षात दत्तगुरूंचा शिष्य आहे। अत्यंत कठोर अशी साधना, हठयोग केल्याशिवाय सिद्धत्वाला पोहोचता येत नाही। याची जाणीव, याची पूर्णतः जाणीव नागनाथला झालेली आहे। दत्तगुरूंनी दिलेली शिकवण, त्यांनी केलेल्या आज्ञा तंतोतंत तो पाळतो आहे। कुठल्याही परिस्थितीत त्याने आपलं ध्यान सोडलं नाहीये, हे खास आहे गुरुदेव। याचं महत्वाचं कारण म्हणजे तो कोणत्याही विकाराला बळी पडलेला नाही। कुठल्याही बंधनाचा, कुठल्याही भौतिक सुखाचा मोह त्याने केलेला नाही। गुरुदेव, त्याला हे सगळं
दत्तगुरूंच्या कृपेमुळेच शक्य होत आहे. नागनाथला पाहून मला माझे बालपण आठवले. दत्तगुरूंनीही मला अशीच साधना करायला लावली होती. त्यानंतर मीही असाच ध्यानाला बसलो होतो. गुरुदेव, आता आपण काय करायचं आहे? नागनाथची ही एक परीक्षाच आहे कानी. आपण त्याला हाक मारून पाहूया. बघूया तो ध्यानाच्या किती खोल अवस्थेत आहे. नागनाथ, थांब, मी हाक मारून पाहतो. नागनाथ, नागनाथ. तो खोल अशा ध्यानात आहे. आपण आता त्याला त्यातून बाहेर काढायला नको. उद्या सूर्योदय झाला की आपण इथे येऊ आणि तो जागा होतोय का ते पाहू. गुरुदेव, माझ्या मनात एक शंका आहे, विचारू का? विचार गहिनी. गुरुदेव, माणिक आणि त्याचे आई वडील आपल्याला भेटायला इथे आले होते, पण मग आपण त्यांना प्रत्यक्ष रूपात दर्शन का नाही दिले? ही एका प्रकारे माणिकची परीक्षाच होती गहिनी. परीक्षा? ती कशी? मी काही समजलो नाही गुरुदेव. गहिनी, आजवर आपण सहजरित्या त्याला भेटत आलो आहोत. कित्येक वेळा आपण स्वतःहून त्याच्याकडे गेलो आहोत. परंतु ह्यामुळे आपण त्याला काय सांगू पाहतो आहोत हे त्याच्या ध्यानात येत नाहीये. मग ह्यातून ते साध्य कसं होणार आहे गुरुदेव? सहजपणे उपलब्ध झालेल्या गोष्टींचं मोल मनुष्याला कधीच कळत नाही गहिनी. ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी तो जेवढे कष्ट करतो, जेवढी त्या गोष्टीची प्रतीक्षा करतो, तेवढा अधिक आनंद त्याला ती गोष्ट मिळाल्यावर होत असतो. त्या गोष्टीचं मोल त्याच्यासाठी अधिक असतं. आपण माणिकला भेटायला हवं होतं हे तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. परंतु जर तसं केलं असतं तर त्याच्या मनामध्ये जे प्रश्न उठतायत त्याच्यावर त्याने चिंतन कधी केलंच नसतं. शिवाय आपण इथे का आलो आहोत, कशासाठी आलो आहोत हे त्याच्या ध्यानात येणार नाही. त्याला विचार करायला भाग पाडण्यासाठी मी हे केलं आहे. आता तो ह्यावर विचार करेल का गुरुदेव? क्षमा असावी गुरुदेव, परंतु मला अजूनही त्याच्यावर शंका आहेच. मी त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये जे अंतर तयार केलं आहे त्याने ते नक्कीच साध्य होईल. ह्या पृथ्वी तलावर नाथपंथाचे अनेक भक्त आहेत गहिनी. आपलं दर्शन व्हावं म्हणून ते भजन, कीर्तन, पूजा अर्चना करत आहेत आणि आपण त्यांना इथून दर्शन देतोही आहोत. माणिकला त्याच्या मागचा भाव समजावा म्हणून हा सगळा खटाटोप केला आहे मी. माणिकला आता मनापासून वाटायला हवं की त्याला आपल्याला भेटायचं आहे. ती ओढ त्याला आता जाणवायला हवी. तेव्हाच कुठे आपण केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. आता माझ्या ध्यानात आलं गुरुदेव, जेव्हा आपली भेट त्याला दुर्मिळ होईल तेव्हाच त्याला त्याचे महत्व समजेल. अर्थातच ही काही फार मोठी परीक्षा नाही. त्याच्याच कल्याणासाठी आपण इथे आलो आहोत हे आता त्याच्या ध्यानात यायला हवं. नागनाथ, खर तर मला तुझ्याशी खूप बोलायचे आहे, परंतु तू ध्यानाच्या शून्य स्वरूपात आहेस आणि तुला असं पाहून मला खूप आनंद होतोय. तुझे ध्यान भंग करणं मला उचित वाटत नाही. जोपर्यंत तू सहजरित्या ध्यानातून बाहेर येणार नाहीस तोपर्यंत मी तुझी वाट पाहीन. नागनाथ, तुला ध्यान धारणेत आलेले अनुभव
नात घडतानाचे क्षण मला तुझ्या तोंडून ऐकायचे आहे. अशाने मी पुन्हा पुन्हा या अनुभवांना धारण करण्याचा प्रयत्न करतो. हे निराकार अनुभव पूर्णतः तुझेच आहे. ध्यान साधनेत दिसणारे अनुभव तू शब्दात कसे मांडतो हे देखील मला तुझ्याकडून पाहायचे आहे. आई वडिलांचा विचार न करता तुझ्या बालवयात हे ध्यान करतो आहेस, याचा मला खूप अभिमान आहे. आदेश अलख निरंजन. आवो मला आता इथं राहायला जमायचं नाही. म्हणजे मी जाते माझ्या माहेराला. असं अचानक हे काय काढलंयस तू? इथं असं गरिबीत हरिबीत राहायला मला जमायचं नाही. आज पण तुम्ही लय सुखाचे दिस पाहिले आहेत, तेव्हा हे असं मला काही सहन होत नाही. आणि तसं बी माझ्या बाकडं काही कमी दंडवलत नाही. तू अशी वाईट दिसात मला एकट्याला टाकून जाणार आहेस? नाहीतर काय मग? आवो तुम्हाला साधं त्या माणिकला नीट विचारून आपलं धन परत आणता येईना का सौताला त्या दरोडेखोर हुडकता येईना? मग मी तरी काय करायचं? अगं वहीन समजा नीट. पण कधी होईल समजा नीट हे तरी सांगता येते का तुम्हासनी? ये माणिक, अरे थांब, इकडे ये. मी नाही येणार. अरे इकडे ये, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. पर मला तुमचं कायच ऐकायचं नाही ना. जा तुम्ही. अरे थांब, अरे तुझ्या फायद्याची गोष्ट आहे. माझ्या फायद्याचं बघन म्या. पण म्या काय सांगतोय ते नीट ऐक. इकडे ये. हे बघ, जर तू माझं चोरीला गेलेलं धन परत आणून दिलंस तर त्यातलं निम्म धन त्यात तुला देईन. असं आहे? बर ठीक आहे, चालेल. खरंच नव? वय मग कसं आणि कुठं मिळेल मला माझं धन? रातच्याला भेटा या मला, मग सांगतो तुमचं धन कुठं मिळेल ते. आता तर जाणार नाही ना व? कुठं आहे साप? ते बघा की समोर साप. कुठे गेला? आता तर इकडंच होता. तो बघ रकमे, पुण्यांदा साप आला. असं का होतंय हो? मला लय भ्या वाटतंय बघा. लोकांनी साप दिसत नाही पण आपल्याला दिसतोय हा. आणि एकाच दिवशी आपल्याला चावला म्हणजे? नाही नाही, असं काय बी होणार नाही. असं काय बोलताय तुम्ही? अहो आपल्याला साप चावला आणि आपण मेलो. अहो तर लोकांनी समजायचं बी नाही की आपण कशाने मेलोय ते. असं काय बी वंगाय बोलू नकच बघ. मग मी तरी काय करू? माझा जीव लय घाबरा घुबरा होतोय बघा. तुम्ही काहीतरी करा ना. थांब, तू रडू नकच बघ. आपण माणिककडे जाऊ
आणि त्यालाच विचारू काय आहे ते. वय, चला लवकर. होय चल. अरे पिराजी, माणिक कुठे आहे? माणिक नाहीत. मग कुठं गेलाय त्यो? कुठं म्हणजे गेला असन तो कुठं तरी. तो काय एका जागेवर थांबतोय वय. पर त्याच्याकडे तुमचं काय काम आहे? अरे तुमच्या माणिकने हे काय कोडे टाकून ठेवलंय आम्हाला, काय बी समजना झालंय बघ. मंजिर, काय ग रखमा, काय झालं? भामा, तुला आमच्या मागं काय दिसतंय का ग? नाही ग, तिथं तर काय बी नाही. होय, पर आम्ही माग बघितलं की आम्हाला साप दिसतो या. काय सांग तू सदा? अरे होय की, माणिक बोललाय तेव्हापासून हे असंच होतंय बघ. तुम्ही आमच्या माणिकचं काय मनावं घेता? अगं पर भामा, इथं आमचा जीव जायची पाळी आली आहे. अगं रातच्याला झोपेतून जाग आली आणि उठून बघतो तर काय, अगं आमच्या पायापाशी साप डोलतो या. हे काहीतरी आखरीतच आहे हा. वय, अगं तेच तर सांगतोय आम्ही. पर असं असन तर तुम्ही एखाद्या देवपुरुषाला भेटा, नाहीतर ज्योतिषाला विचारा, नाहीतर मग एखाद्या साधू बुवासनी भेटा. तेच तुम्हाला काय ते सांगतात. आमचा माणिक काय करणार आहे ह्यात? तो बोलला आहे तर त्यालाच काहीतरी ठावा असेल ना व. वय वय, तो आला ना मग मी त्याच्या संग बोलतो आणि तुमच्याकडे धाडतो त्याला. बघ बाबा पिराजी, सांग त्याला काहीतरी करायला. त्याच्यामुळं तर आमचं दिस पालटलं, हा आम्हाला सोनं नाणं घावलं, आणि आता हे असलं काय आहे. वय वय, बघतो म्या. बर, येतो आम्ही. तरी मी माणिकला सांगितलं होतं असं नको बोलू. आता नवी बिलामत लागली ना बाबा आपल्या माग. आणि कुठं असतोस रे तू? आता आलायस त्या सदाकडे जा बरं. ते कशा पायी? अरे तू बोलल्यापासून त्यांच्या मागं त्यास ती साप दिसतो या. त्यासनी नीट काय समजलं नाही तर तो साप जीव घेईन त्यांचा. अरे काय बोलतेस तू हे माणिक? होय मग बिना कष्टाचं धन गावला आहे त्यासने. ते धन एवढं सहज पचत असते वय. गुरुदेव, बऱ्याच काळापासून आपण इथे माणिकला घडवण्याचे कार्य करत आहोत. ह्या कार्यामुळे मागील काळात शाबरी मंत्रांच्या रचनेसंदर्भात आपले काहीही बोलणे झाले नाही. अगदी योग्य बोलतो आहेस गे. शाबरी मंत्रांच्या रचना सातत्याने होत राहायला हव्यात आणि त्यावर चिंतन करून त्या आपल्याला सिद्धही कराव्या लागणार आहे. मी ह्या काळात एका मंत्राची रचना केली आहे गुरुदेव. आपली आज्ञा असेल तर ती मी आपल्याला ऐकू इच्छितो. निश्चितच ही रचना मला ऐकायला नक्कीच आवडेल आणि त्या मंत्राचा तू उपयोगही नंतर मला सांग. होय गुरुदेव. आधी हा आसन ग्रहण कर आणि मग रचना ऐकव. भूल भूल की तोला मुकी, उठ मेल की पातास, कुंडेला भेल की सभा जुड़े, भेल की चले आगे,
आगी जारी सलाम करी, फेल की लागे तारे बेड़े, आजरे पांजरे लाग, चुके मुके लाग, होक सिद्धि गुरु रपा दुहाई, काटर कामिक्षा रमा, हाडीर जीर आज्ञा चंडी रपा। अप्रतिम गहिनी. आता या मंत्राचा उपयोगही सांग. एखादा व्यक्ती क्रोधाच्या आहारी गेला असेल आणि त्यातून काही अनर्थ घडणार असेल तर आपण ह्या शाबरी मंत्राने ते थांबवू शकतो. त्याच्यावर आपण ह्या शाबरी मंत्राचा वापर करून त्याला शांत करू शकतो. उत्तम. ज्या हेतूने श्री महादेवांनी सहस्त्र शाबरी मंत्रांच्या रचना तयार करायला सांगितल्या तो उद्देश हळूहळू सफल होताना दिसतो आहे गहिनी. या भूतलावरील सर्व सजीवांचं दुःख हरण करण्यासाठी परमेश्वर प्रत्येक वेळी अवतार घेऊ शकत नाही. आपल्या दैवी शक्तीचा अंश ते ह्या पृथ्वी तलावर ठेवतात आणि मनुष्याला मार्गदर्शन करतात. त्याचंच शब्दरूप म्हणजे हे शाबरी मंत्र.